नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी परत विंटर स्पेशल एक रेसिपी घेऊन आलेले आहे। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर इथं मध्यम आकाराचे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सोबतच मी इथं घेतलेले आहे अर्धी वाटी बेसन पीठ। तर आता याच्यात आपण टाकून घेऊया बारीक कट केलेली 1 वाटी मेथी, सोबतच बारीक कट केलेला 1 वाटी पालक मेथीचे मी आज इथं मस्त पराठे बनवणार आहे। तर थंडीमध्ये मार्केटमध्ये पालक आणि मेथी एकच नंबर फ्रेश विकायला येते, एकच नंबर खायला लागते। ज्या थंडीमध्ये भाज्या खाण्याचा मजा आहे ते दुसऱ्या कोणत्याच ऋतूमध्ये नाही, कारण पूर्ण मंडी हिरव्या भाज्यांनी भरलेली असते। आता सोबतच मी मध्यम आकाराचे 3 कांदे बारीकसर कट करून घातलेले आहेत। आणि आता मी इथं घेतलेला आहे अर्धा चमचा लसूण ठेचून, म्हणजे 5-6 लसणाच्या पाकळ्या उकळामध्ये मी ठेचून घेतलेले आहेत। तो लसूण टाकून घेते आणि सोबतच ना मी इथं लाल मिरची पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला होता हातावर क्रश करून, आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले होते, कच्चेच जिरे टाकलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर ज्यावेळेस आपण लसूण उकळामध्ये कुटितो त्यावेळेस तुम्ही जिरे देखील उकळामध्ये कुटून टाकू शकता। आणि वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं आणि 2 चमचे कुकिंग ऑइल टाकलेलं होतं। तर आता आपल्याला छान एक वेळेस सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायच्यात, म्हणजे भाजीसोबत सर्व पीठ लागून जायला हवं, म्हणजे सर्व मसाले वगैरे सगळ्या बाजूने पिठाला लागतात। कारण मेथीच्या भाजीमध्ये बी मॉइश्चर असतं आणि पालकामध्ये बी खूप सारं मॉइश्चर असतं आणि त्यानेच पीठ बरंचसं ओलं होतं। म्हणून अगोदर भाज्यासोबत छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच थोडं थोडं पाणी घालून इथं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। नॉर्मली जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने इथं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। लगेचच आता आपण ह्याचे पराठे लाटायला घेणार आहोत। तर इथं मध्यम आकाराचे छान उंडे तोडून घ्यायचे आणि पराठे लाटा घ्यायचे। नॉर्मली जसं आपण चपाती लाटून घेतो बिलकुल तसंच त्या पद्धतीने इथं पराठे लाटायचे आहेत। तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही पराठे बनवू शकता, चौरस, त्रिकोणी, गोल, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने पराठे बनवतात आजकाल। तर इथं छान पराठ्यासाठी उंडा करून घ्यायचा आहे। थोडीशी आधी चपाती लाटून घ्यायची पुरीसारखी आणि थोडंसं मध्ये ऑइल लावून घ्यायचं। आजचे पराठे मी तेल लावूनच केलेले आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुपात करू शकता। तुपात देखील पराठे एकच नंबर खायला लागतात। तर इथं मी चौकोनी उंडा करून घेत आहे। या पद्धतीने पराठे केले ना एकदम खस्ता म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचे मस्त पराठे तयार होतात आणि तूप लावून केल्यावर तर आणि जबरदस्त टेस्ट येते, एकच नंबर लागतात। तर इथं छान पराठा लाटून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता पराठा जाड पातळ कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता। ॲक्च्युली काय होतं ना, तर मुलं आपले भाज्या खायच्या नावाने लगेच वाकडं तिकडं तोंड करतात। भाज्या खाऊ घालणं म्हणजे मुलासाठी, आपल्यासाठी मुलांना भाज्या खाऊ घालणं म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे। ते भाज्या म्हणजे खातच नाहीत, म्हणून या पद्धतीचे तुम्ही पराठे बनवून मुलाला दिले तर आवडीने खातील। माझे मुलं या पद्धतीचे पराठे खूप आवडीने खातात, म्हणजे या पराठ्यामध्ये तुम्ही कुटालची कोणतीही भाजी टाका त्यांना पराठे खूप आवडतात। म्हणून बऱ्याचदा काय होतं, मुलांनी भाज्या नाही खाल्ल्यावर या पद्धतीचे वेगवेगळ्या भाज्याचे पराठे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यात बनवू शकता किंवा 4च्या वेळेस नाश्त्यात बनवू शकता। आणि थंडीच्या दिवसात पराठे खायचा मजाच काहीतरी वेगळा असतो, एकच नंबर लागतात आणि गरम गरम पराठे तर एकच नंबर लागतात। गॅस मध्यम ठेवायचा आहे, मध्यम गॅसवर छान मस्त खरपूस लाल रंगावर इथं पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा तुम्हाला तूप लावून भाजायचा आहे, बटर लावून भाजायचा आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजू शकता। तर आजचे पराठे मी तेल लावूनच भाजलेले आहेत आणि इथं माझा पराठा भाजून झालेला आहे। बाकीचे उर्वरित पराठे देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। आजची ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये लिहून तर नक्कीच सांगा, पण तुमच्या घरी ही पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा।
माझी गॅरंटी आहे तुमच्या घरातल्या सर्व सदस्याला हे पराठे 100% आवडणार. टेस्ट अमेझिंग येते. आमच्या घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ले आहेत. तुमच्या घरचे माणसं देखील आवडीने खातील. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. आता परत भेटू अशाच काहीतरी नवीन वेगळ्या रेसिपीसोबत.